हे प्रभू, मी ज्यांच्यासाठी हे व्रत केले ते मागे स्वामी दुःख सर्वांनी बघितलं आहे. देवी, हे जलप्राशन करून निर्जल व्रताचा त्याग कर. नाही स्वामी, मी हे व्रत केले ते व्रत पूर्ण अद्याप बाकी आहे. मी हे जलप्राशन नाही करू शकत. ज्यांच्यासाठी ते महान कार्य करत आहे तो पती ते समोर उभा आहे. मग तुला भय कशाचे आहे? देवी, हे जलप्राशन करून आपल्या व्रताचा त्याग कर. कोण आहे तू बहुरूपी आणि माझे प्रतिवाद भंग करण्याचा दुष्काळ केला असतो. मी तुला या क्षणी पाशावाचा शाप देते. शांत हो देवी, शांत हो. मी जे कार्य केले ते अचूक आहे, परंतु या परिस्थितीत काहीच कार्य होऊ शकत नाही. माझ्या या देवीकडे मला क्षमा करावी देवी. या क्षणी आपले सर्व समाज प्रकट करा, नाही तर चार बोंबड्यात संशयवा. हे प्रभू, अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की माझे प्रतिवत भंग करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे? देवी, माता लक्ष्मीला शापमुक्त करण्यासाठी शंखचूडाच्या जन्माचे हे माझा अंश जन्म घेतला, परंतु तो अंश एका असुराला अभिमान होण्यापासून रोखू शकला नाही. प्रभू, शंखचूड माझे पती आहे आणि त्याचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. देवी, मी जर ठरवलं तर एका क्षणात त्याला वध करू शकतो, परंतु असं केलं तर विधात्याने लिहिलेला भाग्यलेख बदलून जाईल. हे भगवंता, मी दिला शापाचे पाषाण रूप म्हणजे श्री विष्णूचे चारिका रूप असे आणि त्याची पूजा अर्चना साऱ्या सृष्टीवर होईल. मी मानवी शरीराचा त्याग करून मी वैकुंठी परत जात आहे. मला आज्ञा द्यावी. देवी तुळशी, मी तुला एक वरदान बोललं पाहिजे. या मानवरूपी शरीराचा त्याग केल्यानंतर तुझे शरीर गंडकी नदीमध्ये परिवर्तित होईल. तुझ्या केसापासून तुळशीच्या एका दिवक्षाची उत्पत्ती होईल. ज्याच्या घरी तुळशीचे रोप असेल त्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा सहवास राहील. त्या घरातून रोगराई दूर होऊन जाईल. हे प्रभू, महानवी कार्य संपन्न झाला आहे. चला तर